4 माणसं घरामध्ये जेवायला बसलेत, वडील जेवायला बसलेत, नंतर छोटी मुलगी जेवायला बसले, मोठी मुलगी जेवायला बसले आणि इकडे मुलगा जेवायला बसले. आई त्या मुलग्याला विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? मुलग्याला ऐकू जाण्याचा प्रश्नच नाही, कानात. आई विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? ऐकूच जात नाही. मोठ्यानं विचारावं, बाजूला वडील आहेत, उठून काहीतरी बोलतील, भांडण होईल. आई पुन्हा काळजीने विचारते, अरे ताटातली भाजी संपली, वाढू का? तरी त्याला ऐकू जात नाही. मोठ्या मुलगीच्या लक्षात येतं आता पुढं काय होणार आहे. ती पटकन उठते, आज जाते आणि तिथून मेसेज टाकते, दादा पुढं बघ, आई तुला भाजी विचारते. वितभर नात्यातल्या अंतरात हे चालू आहे. नाही असं जर वाटत असेल तर माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आज संध्याकाळी जाऊन घरी शोधायचं. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचा मावस भाऊ तुम्हाला जर फ्रेंड असेल तर या प्रश्नाचं उत्तर का शोधायचं. तुमचा मावस भाऊ तुम्हाला फेसबुकला का ऍड आहे, तुम्हाला फ्रेंड काय, तुम्हाला इन्स्टाला तो फ्रेंड काय. मावस भाऊ आहे, तो तुमचा मित्र नाहीये. सोशल मीडियात तो तुम्हाला जर फ्रेंड असेल तर याचा अर्थ आपल्या संवेदना बोतड झाले. आपण त्यांना फोन करून बोलत नाही, त्याच्याबरोबर चर्चा करत नाही, पण रात्री कुठंतरी त्यानं टाकलेला एखादा फोटो किंवा व्हिडिओ त्याला त्यानं लाईक करावं अशी अपेक्षा आहे. आता याचे परिणाम काय आहेत की या माध्यमांच्या मुळे एकमेकांच्या वरचा विश्वास संपला, नात्यांच्यातलं खरं प्रेम आपुलकी नावाची गोष्ट संपली आणि ते आमच्या लक्षात देखील आलेलं नाही ह्या संवादामुळं. बरं, दुसरं अजून काय तर सोशल मीडियाच्या या सगळ्या गोष्टींच्या मुळे किंवा आम्ही खरी नाती जपत नसल्यामुळं इगो किती वाढला आणि इगोमुळे नाते किती संपले. मी माघार का घ्यायची, मीच माघार का घ्यायची. पण समजदार माणसाचं लक्षण काय माहिती आहे? समजदार माणसाचं लक्षण असं आहे की त्यानं अहंकाराला पहिल्यांदा बाजूला ठेवलं पाहिजे. बरं, अहंकार कशाचा आहे हे देखील आम्हाला माहित नाहीये. आम्हाला अहंकार नेमका कशाचा आहे, कशाचा अहंकार आहे हे देखील माहिती नाही. काही लोकांना पैसा, पदाचा, प्रतिष्ठेचा, संपत्तीचा असतो.